यापूर्वीच काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगावरती गंभीर असा आक्षेप नोंदवलेला आहे आणि याच संदर्भात बातचीत करूयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अंबादास दानवे सध्या आपल्या सोबत आहेत। दानवेजी, मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगावरती त्यांच्या निर्णयावरती आक्षेप नोंदवलेला आहे, आपली पहिली प्रतिक्रिया काय? नाही, योग्य आक्षेप आहे, कारण सगळ्या उमेदवारांनी तयारी केली, प्रचार झाला आणि आज त्यांना कळतं, काल त्यांना कळतं की आता तुमची निवडणूक पुढे ढकललेली आहे। या सगळ्या बाबतीत ऑलरेडी सगळं शेड्यूल, न्यायालयाचा निर्णय कधी लागले पाहिजे, काय असं शेड्यूल निवडणूक आयोगाने दिलं होतं। प्रचारही सुरू, आता पूर्ण नगरपालिकेचा प्रचार पुन्हा 20 तारखेला, काही वॉर्डाच्या प्रभागाची निवडणूक रद्द, ती पुन्हा येतात। मला असं वाटतं त्याच्यात डिस्टर्बन्स उमेदवारालाही होतो, मतदारालाही होतो, कारण आता मतदाराला दोनदा मतदानाला जावं लागेल। काही वॉर्डाचं मतदान होणार नाही, वॉर्डाचं मतदान 20 तारखेला होणार, तर पुन्हा त्याला मतदानाला जावं लागेल आणि त्याच्यात मतदानावर इफेक्ट होईल, उमेदवारावर कोणत्या पक्षाचा निवडून येणार काय हा स्वतंत्र मुद्दा आहे, परंतु निवडणूक आयोगाचा हा निर्णय चुकीचाच आहे। दानवेजी, या संदर्भामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की ते लेखी आक्षेप हा नोंदवणार आहेत, तर आपल्या पक्षाकडून काही या संदर्भामध्ये लेखी आक्षेप हा नोंदवला जाणार आहे? स्थानिक स्तरावर असे ऑब्जेक्शन आम्ही ऑलरेडी दिलेले आहे स्थानिक स्तरावर, कारण परवापासून या विषयाची चर्चा होती। निश्चित हे खरं तर ऑब्जेक्शनेबलच आहे, असं कधी झालेलं नाहीये। एखाद्या काही घटनेनुसार निवडणूक पुढे ढकलणं मी समजू शकतो, परंतु काहीच घडलेलं नाहीये, तर निवडणूक पुढे ढकलण्याचं काही कारणच नाहीये ना। आक्षेप आम्ही नोंदवू याच्यात, कारण निवडणूक आयोगाकडे, कारण ऑलरेडी मी काल निवडणूक आयोगाशी बोललो काल ऑलरेडी या वाघमारे साहेबांशी या संदर्भात। दानवेजी, अजून एक यामध्ये मुद्दा असा आहे की उमेदवारांना काहीसा त्रास होऊ शकतो अशी चर्चा सुरू झालेली आहे, तर हे निवडणुकीचे जे निकाल आहेत तर ते दोन वेगवेगळ्या वेळेला लागावेत असं आपल्याला वाटतं की एकत्र लागावेत? खरं तर ज्या निवडणुका पेंडिंग आहे त्याचे निवडणुकीचे निकाल एकत्रच लागले पाहिजे, नाहीतर त्याचा इफेक्ट त्या प्रभागावर होईल। तर नगराध्यक्ष आला निवडून, नगरसेवकाला वाटेल, नगरसेवकाच्या मतदाराला वाटेल की कशाला दुसऱ्याला निवडून देता, याच्याच पक्षाच्या निवडून द्या असं होईल। त्यामुळे निवडणुकीचा तेवढा हे जेवढे प्रभागाचे सुद्धा बाकी आहेत त्यांचे निकाल सुद्धा 20 तारखेनंतर लागले पाहिजे। मग धन्यवाद दानवे साहेब, तुम्ही आमच्याशी बातचीत केलीत, प्रतिक्रिया दिलीत, याबद्दल आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।